हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत सकाळी नाश्त्यासाठी स्पेशल कोबी पराठा। जर तुमच्या घरात कोबी आवडत नसेल तर हा पराठा ट्राय करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल। चला तर मग सुरुवात करूया। मी इथे एक कोबी गड्डा घेतला आहे मीडियम साईजचा, त्याला आपण बारीक कट करून घेऊयात। आपला कोबी गड्डा आता बारीक कट करून झाला आहे। आता आपण पराठ्यांसाठी कणिक भिजवून घेऊयात। तुम्ही बघू शकतात किती बारीक कापला आहे कोबी। आता बारीक चिरलेला कोबी एका ताटात काढून घेऊ। त्यात मी मिरच्या बारीक कापून टाकते आहे। तुम्हाला हवे असल्यास मिरची बारीक वाटून घेतली तरी चालेल। लसूणची पेस्ट, गव्हाचे पीठ, बेसन पीठ, तुम्हाला हवं असल्यास तुमच्या घरात ज्वारी किंवा बाजरीचं पीठ असतं ते टाकलं तरी चालेल, पण ते पीठ थोडंच टाका, बाइंडिंगसाठी गव्हाचे पीठ जास्त टाका। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता त्यात लाल तिखट, हळद, जिरे, मीठ, धने पावडर, चाट मसाला टाकून व्यवस्थित मिश्रण मळून घेऊ। थोडं तेल पण घालायचं आहे। आता सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून मिश्रण घट्टसर असं मळून घेऊयात। कोबी अगदी बारीक कापायची, नाहीतर कोबी थोडी जाड कापली तर पराठे तुमचे व्यवस्थित होणार नाही, त्यामुळे कोबी खूप बारीक कापायची आहे। इथे आपले मिश्रण व्यवस्थित मळून झालं आहे। आता तेल लावून थोडा वेळ प्रेससाठी ठेवून देऊयात। आता पराठे बनवायला घेऊयात। एक पिठाचा छोटा गोळा घेऊन गोलसर असा पराठा लाटून घ्यायचा आहे। आता आपला पराठा लाटून झाला आहे। आता एका तव्यावर तेल किंवा तूप लावून पराठा व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा।
तुम्ही हा पराठा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा पराठा कसा झाला आहे। तर अशाच नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला पुढची रेसिपी कुठली बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत खात राहा, काळजी घ्या। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।